नमस्कार, मी संदीप देसाई. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींना. मोठ्या विरोधानंतर अखेर नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा राज्य सरकारनं केलेली आहे. रत्नागिरीतल्या नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा आधीपासूनच मोठा विरोध होता. या रिफायनरीमुळे मोठ्या प्रमाणावर वनसंपदेचं नुकसान होईल असा आरोप प्रकल्पग्रस्तांचा होता. नाणार प्रकल्प रद्द झाल्याच्या नंतर गावकऱ्यांनी मोठा जल्लोष केलाय, तर प्रकल्प रद्द त्यांनी उद्धव ठाकरे आणि फडणवीस सरकारचे आभारही मानले. नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्याचं जाहीर होताच रत्नागिरी शिवसैनिक आणि आमदार राजन साळवी यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केलाय. तसंच रत्नागिरीकरांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. निवडणुकांच्या तोंडावर फडणवीस सरकारनं धनगर आरक्षणाबाबत सुवर्णमध्य काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण देणं अशक्य असल्यानं धनगर समाजाला आदिवासींप्रमाणे सवलती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारनं घेतलाय. मंत्रिगटाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे. धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण देण्याची मागणी धनगर समाजाची आहे. मात्र टीसच्या अहवालात धनगरांच्या आदिवासींमध्ये समावेश करणं शक्य नसल्याचं म्हटलंय. आदिवासी जमातीतील धनगड ही जमात म्हणजेच धनगर असल्यानं आदिवासींचं आरक्षण मिळावं अशी मागणी केली जाते. ग्रामविकास विभागाच्या विविध पदांसाठी येत्या काही दिवसांमध्ये मेगा भरती होण्याची शक्यता आहे. 13,514 पदांसाठी ही मेगा भरती होणार आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील बेरोजगारांसाठी नोकरीची एक नवीन संधी उपलब्ध होणार आहे. बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाचा हल्ला झालाच नाही असा कांगावा करणाऱ्या पाकिस्तानची पोलखोल झाली आहे. बालाकोटमध्ये हल्ला झाल्याची कबुली खुद्द जैशचा म्होरक्या मसूद अझहरच्या भावानं दिली आहे. मसूदच्या भावानं पाकिस्तानमध्ये केलेल्या भाषणात हल्ल्याबद्दल भारताला दोष दिलाय आणि बदला घेण्याची भाषा केली आहे. तसंच विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडल्याबद्दल इम्रान खान सरकारवरही टीका केली आहे. दरम्यान आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले अभिनंदन यांनी पाकिस्तानमध्ये त्यांच्यावर नेमकं काय झालं याबद्दल माहिती दिली आहे. पाकिस्तानात त्यांना शारीरिक छळ झाला नाही, मात्र मानसिक स्तरावर खूप त्रास देण्यात आला असं त्यांनी म्हटलंय. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान काल भारतात परतले. त्यानंतर देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत लष्करी अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याचं कौतुक केलंय. भारताने डिक्शनरीतील अभिनंदन शब्दाचा अर्थ आता बदललाय. या देशात शब्दाचा अर्थ बदलण्याची ताकद आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याबद्दल देशभरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे. गुजरातच्या सुरतमध्ये एका साडी निर्मात्यानं चक्क सर्जिकल स्ट्राईकच्या डिझाईनची साडी बनवली. या साडी आता चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. या साडीवर सर्जिकल स्ट्राईकची डिझाईन साकारण्यात आली आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयनं नवीन जर्सीचं अनावरण केलंय. या जर्सीचा पहिला क्रमांक अभिनंदन यांना देत बीसीसीआयनं त्यांचं स्वागत केलंय. तुम्ही आमच्या हृदयात आहात आणि तुम्ही दाखवलेल्या धैर्यामुळे भविष्य काळातील पिढीला प्रेरणा मिळो अशा आशयाचा संदेश बीसीसीआयनं आपल्या ट्विटर अकाउंटवर टाकलाय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रांची येथील जाहीर सभेमध्ये मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हवाई दलाच्या पैशाचा मोदींनी गैरवापर केल्याचा आरोप यावेळी राहुल गांधींनी केलाय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी झारखंडच्या दौऱ्यावर होते. यावेळी राहुल गांधींचं वेगळं रूप सर्वांना पाहायला मिळालं. एका सभेनंतर राहुल गांधी यांनी स्थानिकांसोबत नृत्य केलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यावर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केल्यानंतर आता काँग्रेस भाजप आमने सामने आलेत. मध्य प्रदेशातील उमरियामध्ये विजय संकल्प रॅलीतील एका सभेत बोलताना अमित शहानी राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली आहे. भारतीय जवान समजून नौशेरामध्ये पाक पायलटला पाकिस्तानमध्ये मारला असल्याचं फर्स्ट पोस्टनं धक्कादायक वृत्त दिलं. F-16 हे विमान कोसळल्यानंतर पाकचा पायलट विंग कमांडर शाहजुद्दीन नौशेरामध्ये उतरला होता. यावेळी त्याला भारतीय जवान समजून मारहाण करण्यात आली. यामध्ये त्याचा मृत्यू झालाय. पाकनं भारतावर हल्ला करण्यासाठी F-16 विमान वापरलं होतं. यावर अमेरिकेनं नाराजी व्यक्त केली. F-16 विमान कुठल्याही देशाविरोधात वापरण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे पाकिस्ताननं कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप अमेरिकेनं केलाय. भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेली समझोता एक्सप्रेसची सेवा आजपासून सुरू होणार आहे. दोन्ही देशांनी रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. आज दिल्लीमधून पाकिस्तानसाठी समझोता एक्सप्रेस निघणार आहे.
पश्चिम आणि मध्य रेल्वेला हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। त्यामुळे प्रवास करताना संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आले। आयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर आणि व्हिडिओकॉनचे व्ही.एन. धूत यांची चौकशी करण्यात आली आहे। व्हिडिओकॉन कंपनीने घेतलेल्या कर्ज प्रकरणी ईडी मार्फत ही चौकशी करण्यात आली। याआधी चंदा कोचर आणि धूत यांच्या औरंगाबाद आणि मुंबईतल्या 12 ठिकाणांवर छापे मारण्यात आले। मुंबईतील साकीनाक्याच्या रॉयल फॅब्रिकेशन कारखान्यात खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना घडली। सुदैवाने या दुर्घटनेमध्ये तरुणाला गंभीर दुखापत झालेली नाहीये। खिशात मोबाईलचा स्फोट होतानाची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। नाशिक शहरात सर्वांना विश्वासात घेऊन पोलिसिंग केलं जाईल असा विश्वास नाशिक शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केलाय। काल नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारला त्यावेळेला ते बोलत होते। नाशिकचे मावळते पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांना निरोप देण्यासाठी त्यांना रथात बसवून तो रथ दोरीच्या सहाय्याने ओढण्यात आला। सिंगल हे आधी 3 वर्ष नाशिकचं काम पाहत आहेत। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाचा पदभार आरती सिंग यांनी स्वीकारलाय। मावळते पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी आरती सिंग यांच्याकडे पदभार सोपवला। काल संजय दराडे यांना निरोप देण्यात आला। नाशिकच्या नदीपात्रात उभारण्यात आलेल्या महाकाय होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली आहे। नाशिकमध्ये होर्डिंगच्या माध्यमातून लाखोंची उलाढाल अनधिकृतपणे केली जाते आहे। मात्र न्यूज 18च्या बातमीनंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नदीपात्रातील होर्डिंग जमीनदोस्त केलेत। नागपूर महानगरपालिकेची सर्व वाहनं आता सीएनजीवर चालणार असल्याची घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे। वाढत्या प्रदूषणावर उपाय म्हणून आणि पालिकेचा डिझेलवरचा खर्च कमी करण्यासाठी महापालिकेनं हे पाऊल उचललंय। नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये महानगरपालिकेनं आयोजित केलेल्या सभागृहाच्या उद्घाटनात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। यामध्ये आमदार संदीप नाईक आणि महापौर जयवंत सुतार समर्थक आणि शिवसेनेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। एकमेकांचे कट्टर विरोधक रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर एकाच व्यासपीठावर हजर होते। जालन्यातील आरोग्य शिबिराच्या उद्घाटनावेळी ते एकत्र आले होते। विशेष म्हणजे युतीच्या घोषणेनंतर हे दोघं पहिल्यांदाच एकत्र दिसले। दरम्यान अर्जुन खोतकर यांनी दिलजमाईच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय। तो कार्यक्रम शासकीय होता आणि त्यामुळेच आम्ही एका मंचावर होतो असं खुद्द अर्जुन खोतकर यांनी सांगितलंय। विरोधकांवर टीका करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची जीभ पुन्हा एकदा घसरली। मैं सबका बाप हूं, मैं सबको गिराता हूं, तुम्ही बूथ सांभाळा, मैं सबको गिराता हूं असं वक्तव्य त्यांनी केलंय। कोयना धरणग्रस्तांची साताऱ्यातून मुंबईच्या दिशेने पायी मोर्चा काढलाय। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही बाब जिल्हाधिकाऱ्यांनी टाकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना भेटीची वेळ दिली आहे। त्यानंतर हा लॉंग मार्च रद्द करण्यात आलाय। एका वृत्तपत्रानं सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या बातमीवर राज ठाकरेंच्या संदर्भात आक्षेपार्ह कमेंट करणं नाशिकमधल्या एका युवकाला चांगलंच महागात पडलं। या युवकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला। सोलापुरात काँग्रेस आमदार भारत भालके यांच्या समर्थकांनी एका सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण केली। संतोष माने असं मारहाण झालेल्या तरुणाचं सामाजिक कार्यकर्त्याचं नाव आहे। माने हे मंगळवेळात रिक्षावर स्पीकर लावून भारत भालकेंची बदनामी करत असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला। नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कांद्यासह शेतमालाला हमीभाव जाहीर करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको केला। यावेळेला आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलकांनी रस्त्यावर कांदा फेकून सरकारचा निषेध केला। नाशिकच्या मेहर सिग्नल ते ओल्ड सीबीएस हा स्मार्ट सिटी रस्ता अर्धवट एकेरी वाहतुकीसाठी अखेर खुला करण्यात आलाय। मात्र त्याच्या विरुद्ध बाजूचा रस्ता बंद करण्यात आल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी होते। त्यामुळे नाशिककर चांगलेच वैतागले। लोकसभा निवडणुकीसाठी आरपीआयला 2 जागा द्या अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे। दरम्यान रामदास आठवले युतीत नाराज असल्यानं ते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भेट घेणार आहेत। मात्र यावर बोलताना आपण नाराज नसून आम्ही एनडीए सोबत राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। जळगाव पालिकेच्या अर्थसंकल्पात पाडळसरे धरणासाठी केवळ 32 कोटी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे। धरण गेल्या 20 वर्षांपासून राजकीय अनास्थेनं रेंगाळतंय। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बळीराजा स्मारकासमोर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे पोस्टर जाऊन निषेध करण्यात आला। दरम्यान या आंदोलनात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारीही धरण आंदोलनाला मध्ये सहभागी झाले होते। यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पुरंदर तालुक्यातल्या सासवडमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण संघाची शिक्षक परिषद पार पडली। परिषदेला शरद पवार, राज्यमंत्री विजय शिवतारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या। यावेळी शिक्षक नेते संभाजी थोरात यांनी सर्वांसमोर शिक्षकांच्या अनेक समस्या आणि मागण्या मांडल्या।
धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ व्हावं या मागणीसाठी शिवसेनेसह राजकीय आणि सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा हत्यार उपसले। धुळे शहरामध्ये कृषी विद्यापीठांसाठी बंद पुकारण्यात आला होता, तसंच जिल्हा वकील संघाच्या वतीनं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी लाल फिती लावून कामकाज करण्यात आलं। म्हैसाळ सिंचन योजनेच्या कालव्यात पडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मिरज तालुक्यातल्या आरग बेडग दरम्यान ही घटना घडली असून तिघेही शेजारच्या कर्नाटक राज्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली। या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली। लोणावळा रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणासह स्टेशन अद्ययावत करण्याचं काम रेल्वे प्रशासनानं हाती घेतले। लोणावळा हे पुणे आणि मुंबई या महानगरांच्या मध्यभागी असलेलं गिरी पर्यटन आहे आणि त्यामुळे यासाठी 5 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय। जळगावमधील मुमुराबाद रोडवरील 8 ते 10 दरोडेखोरांच्या टोळीनं शेतातील सालदाराला मारहाण करून त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची घटना घडली। या प्रकरणी आता पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली। चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या 350 कंत्राटी कामगारांनी बेमुदत आंदोलन पुकारलेलं आहे। मागील 4 महिन्यांपासून वेतन न मिळाल्यानं या कामगारांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय। पिंपरी चिंचवड महापालिकेतील तिजोरीच्या चाव्या मिळवण्यासाठी सत्ताधारी भाजपमध्येच रस्सीखेच सुरू झाली आहे। स्थायी समिती अध्यक्षपदासाठी पक्षातर्फे दिल्या गेलेल्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करत भाजपचे आज नगरसेवक शीतल शिंदे यांनी स्थायी अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये अर्ज भरलाय। विशेष म्हणजे बंडखोरी करताना शिंदे यांनी विरोधकांची मदत घेत आपणच निवडणूक जिंकणार असल्याचा दावा केलाय। नागपूर तुळजापूर राज्य महामार्गावर कळंबपासून 1 किलोमीटर अंतरावर टेम्पो आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली। या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार झाले, ते 2 जण गंभीर जखमी झाले। जखमींवर यवतमाळ इथल्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या जवानांमुळेच आपण सुरक्षित असल्याची भावना प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात ठासून भरली आहे। सैन्यात नायक पदावर राहून 22 वर्ष देशसेवा केल्यानंतर देवीदास सिरसाट हे सेवानिवृत्त होऊन गावी येताच ग्रामस्थांनी त्यांचं जंगी स्वागत केलं आहे। सिंधुदुर्गातल्या चिप्पी विमानतळाचं अखेर लोकार्पण केलं जाणार आहे। त्या 5 मार्चला या विमानतळाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे, तर त्याच दिवशी सिंधुदुर्गातल्या इतर विकास कामांचं सुद्धा भूमिपूजन केलं जाणार आहे। जगातील पहिली हिंदी बोलणारी आणि मानवी भावना समजू शकणारी ह्युमनॉइड रोबोट सध्या अमरावती येथल्या प्रज्वलनचं आकर्षण ठरलेली आहे। अमरावती येथल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रज्वलन या तांत्रिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। थायलंडमधील बौद्ध भिक्षू आणि अभ्यासकांनी जुन्नरमधील 2000 वर्षांपूर्वीच्या प्राचीन बुद्ध लेण्यांना भेट दिली आहे। यावेळी अभ्यासकांनी अनेक लेण्यांचा अभ्यास केला आहे। त्या डिसेंबर महिन्यामध्ये थायलंडचे 100 भिक्षू अजूनही भेट देणार आहेत।